भीमगीतकार कवी समदूर सारंग असं म्हणतात की काय सांगू दयेना कोणी समजून घेईना, आम्ही माणस असून कोणी माणूस म्हणेना, तो जन्माले आला आमचा मायबाप झाला, त्यानं मेलेला समाज हा जागृत केला. असं झालं नाही कधी, असं होणार ना कधी, असं पुस्तकात नाही, ग्रंथ इतिहासात नाही. पहा जगाच्या ग्रीनिज बुकात माझ्या भीमासारखं नातं. मी म्हणतो बाप, माया बाप म्हणते बाप, माई पोरगी म्हणते बाप, माया माय म्हणते बाप. असं हायका कोणाचं कोणाशी, माझ्या भीमासारखं नातं. ज्याने आमच्या शेणाचे हात पेनाला लावले आणि या देशाच्या सर्वोच्च पदावर आम्हाला नेऊन बसवलं, ते महामानव, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व, भारतरत्न, किती किती उपाध्या लावाव्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेल्या सातारा येथील छत्रपती प्रताप सिंग हायस्कूल मध्ये मी आहो. नमस्कार, मी निलेश, शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी ज्या शाळेत शिक्षण घेतलं आणि आपल्या पुढच्या सगळ्या शिक्षणाचा पाया जिथे त्यांचा घातला गेला, ते त्यांचं हायस्कूल, ते त्यांची प्राथमिक शाळा. चला तर मग ही शाळा काय आहे, ही वास्तू काय आहे, जाणून घेऊया, बघूया. एक राजवाडा, एक राजा बहुजन समाजातील मुलांना किंवा शिक्षणासाठी आपला राहता राजवाडा देतो, या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल? असा राजवाडा की जो सागवान, देवदार, शिसम यासारख्या मौल्यवान लाकडाने बांधला गेलेला आहे आणि तो छोट्या छोट्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून द्यायचा. पण हे घडलाय आपल्या महाराष्ट्रात, हे घडलंय आपल्या या सातारा नगरीत, हे घडलाय छत्रपती शिवाजी राजाच्या वंशजांनी हे घडून आणलाय. होय, आपण तीच शाळा बघण्यासाठी आलो आहोत. आपण बघूयात बाबासाहेब ज्या परिसरात राहिले, वाढले, मोठे झाले, क ख ग घ त्यांनी जिथे शिकवलं, त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे जिथे घेतले, ती शाळा, त्या शाळेचा परिसर. माझ्या मागे तुम्ही मित्र बघता आहात. या दरवाज्यातून आपण प्रवेश केल्यानंतर सागवानी खांब आपल्याला दिसतील आणि इथे हा राजवाडा आहे, त्यामुळे याला अशी स्वतंत्र वर्गखोल्यांची जी आहे ती व्यवस्था नाही आहे. त्यामुळे इथेच जसे एखाद्या जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळे विद्यार्थी बसवले जातात, आपण फिरता फिरता हा वाडा देखील बघूयात. तर छोटे छोटे समूह करून त्यावेळेस ज्या काही त्या एका वर्गात ऍडमिशन असतील इतकी मुलं बसून इथे ज्ञानदान केलं जात असे. आजही त्याच्या पाऊल खुणा या वाड्यात आपल्याला दिसतात. चौकोन बांधलेला हा वाडा, मध्ये असलेलं एक स्टेज वजा एक इथे आपण पाहू शकतो स्टेज आहे आणि मध्ये पूज आहे. तर इथे विद्यार्थ्यांची प्रार्थना होत असेल, बाबासाहेब तिथे प्रार्थनेत उभं राहून प्रार्थना म्हणत असतील, त्यावेळेस देखील त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. त्यावेळेस देखील त्यांना एक समाजात जे 2 गट होते त्या गटातले चटके सहन करावे लागले आणि कदाचित ते त्यांच्या मनावर झालेले घाव जे असतील त्यावेळेचे, ते पुढे पुढे तरी आम्हाला आमच्या संविधानात बदल घडवून आणताना बाबासाहेब दिसतात. आणि मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आम्हाला एक राज्यघटना मिळते, जी जगातली सगळ्यात मोठी आणि विस्तृत अशी राज्यघटना आहे. तर त्या राज्यघटनेचा पाया मला असं वाटतं या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये, या शाळेतच लिहिला गेला, रोवला गेला. हा तो परिसर आहे जिथे बाबासाहेबांच्या पायाच्या धुळेने हा पावन झालेला आहे. आजही शौर्य दिनावरून लोक ज्यावेळी इथे येतात त्यावेळी इथे नमस्कार करायला, माथा टेकायला आणि बाबासाहेब ज्या परिसरात वावरले तो परिसर बघायला येतात. मी देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून
हा सगळा भाग तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. या शाळेचे समन्वयक श्री राजेंद्र कांबळे सर यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. बाबासाहेबांचा प्रवेश इथे कधी झाला, ते किती वर्ष राहिले, कोणते वर्ग इथे शिकले. चला आपण भेटूया समन्वयक श्री राजेंद्र कांबळे सर. नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, समन्वयक प्रतापशी हायस्कूल सातारा. या शाळेची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना मला स्वतःला अभिमान वाटतो अशा प्रकारची ही शाळा आहे. या शाळेची स्थापना 1820 या कालावधीत झालेली आहे. 1820 हा कालावधी पाहिला तर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि पेशवाईचा हळूहळू अंत होण्याचा होत असताना या शाळेची स्थापना झालेली आहे. सातारचे संस्थानिक श्रीमंत छत्रपती प्रतापशी राजे भोसले यांच्या नावाने ही शाळा आता सध्या अस्तित्वात आहे. आता या शाळेची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना मला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आणखी व्यक्त करावीशी वाटते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 5वे वंशज श्रीमंत छत्रपती प्रतापशी राजे भोसले होय. शिवाजी राजांचा जर इतिहास पाहायला गेला तर रयतेचे राजे म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी बहुजन समाजातील अनेक लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. त्यामध्ये त्यांनी जाती धर्मांना थरा न देता समानता कशी येईल या हेतूने काम केलेले दिसून येते. अशाच प्रकारचे शिवाजी महाराजांचे 5वे वंशज श्रीमंत छत्रपती प्रतापशी राजे भोसले हे होय. कारण या राजाचं कौतुक करावं एवढं कमीच आहे आणि त्या अभिमानाने मान उंचावी त्याच्यापेक्षाही अधिक उंच होईल अशा प्रकारचं कर्तव्य दिसून येतं. या राजांनी स्वतःचा राजवाडा जो 5 एकर क्षेत्रामध्ये संपूर्ण सागवानी आणि सिसम लाकडापासून बनवलेला स्वतःचा राजवाडा शिक्षणासाठी दिला, हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब होय. आजही राजवाड्याचं 200 वर्ष झाली तरी त्याची जी रचना आहे ती आहे तशीच आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब. अशा राजांनी शाळेसाठी स्वतःचा राजवाडा दिला आणि शिक्षणाची सुरुवात झाली. यामध्ये मला अजून एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगावी लागते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश 7 नोव्हेंबर 1900 रोजी झाला. हा प्रवेशच हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर असले नसते तर बहुजनांना आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भोगायला मिळाली नसते. 7 नोव्हेंबर हा जो ऐतिहासिक क्षण आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. प्रत्येक शाळेत, प्रत्येक विद्यालयात हा साजरा केला जातो. या ठिकाणी बाबासाहेबांचा प्रवेश 7 नोव्हेंबर 1900 रोजी झाला. इयत्ता पहिलीमध्ये ऍडमिशन त्यांनी घेतलं. त्यांचा रजिस्टर क्रमांक आहे 1914. या रजिस्टर क्रमांकावर त्यांचं नाव आहे भीमा रामजी आंबेडकर. ते कुठून आले तर या ठिकाणी त्याची नोंद आहे सातारा. त्यानंतर त्यांची जन्मतारीख 14 एप्रिल 1891 अशी नोंद आहे. त्या काळात बाबासाहेबांनी जी सही केलेली ती मोडी लिपीतील आहे. त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर ते इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण या शाळेनं घेतलं. बाबासाहेबांचं शिक्षण घेत असताना सातारमधील सदर बाजार एरियामध्ये अमने बंगला या ठिकाणी राहत होते. हे अंतर जवळजवळ 3 किलोमीटरच्या दरम्यान आहे. बाबासाहेब 9 वर्षाचे असतील कारण 1891 आणि 1900 हा जर कालावधी काढला की 9 वर्षाचे असताना हे बालक 3 किलोमीटर चालत येणे आणि चालत जाणे हा प्रवास करीत होते. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता समाजामध्ये 2 प्रवाह होते, टचेबल आणि अनटचेबल. स्पर्श आणि अस्पृश्य असा समाजात विभागणी झाली होती. गाव कुसाबाहेर राहणारी माणसं अस्पृश्य असायची आणि गावात राहणारी माणसं स्पर्श असायची. परंतु बाबासाहेबांना या शाळेत प्रवेश मिळाला. अस्पृश्य समाजाच्या व्यक्ती या शाळेत आली आणि शिक्षणाला सुरुवात झाली. परंतु हे शिक्षण घेत असताना अनेक बाबी त्यांच्या लहान वयातच लक्षात आले. त्यांची निरीक्षण शक्ती, मुत्सद्दी वृत्ती, बंडखोर वृत्ती, त्यांच्यातील असा आत्मविश्वास यासारख्या बाबी त्यांनी त्या वयात त्या आपल्या मेंदू पटलावर ठेवलेले दिसून येतात. आणि या ठिकाणी काही काळात बहुजन समाजातील जे अस्पृश्य व्यक्ती आहेत त्या काळामध्ये त्यांना स्पर्श करणं, त्यांना पाणी न मिळणं अशा प्रकारच्या बाबी त्या काळात घडत होत्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 27 मार्च 1920 रोजी पहिला सत्याग्रह केला असेल तो पाण्यासाठी. कारण बाबासाहेबांना सुद्धा शाळेत शिकत असताना पाणी हे मिळत नसे आणि म्हणून पहिला सत्याग्रह त्यांनी केला असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी इतर शिक्षणाचा जो पाया आहे तो या शाळेने रचला असं मी म्हणेन. नॉलेज ऑफ सिम्बॉल जरी झाले असले तर शिक्षणाची सुरुवात या शाळेतून झाली आणि ते नॉलेज ऑफ सिम्बॉल झाले. याचं कौतुक, याचा अभिमान, याचा सार्थ अभिमान आम्हा प्रतापशी हायस्कूल मधील सर्व सेवक कर्मचाऱ्यांना आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर 4 वर्षे शिकले. इथून एल्फिस्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी गेले. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमध्येच पदवीधर झाले आणि त्यानंतर ते
परदेशी शिक्षणासाठी गेले. बाबासाहेबांना ज्यावेळेला समाजाची सेवा करण्याची संधी आली त्यावेळेला घटना निर्मितीचं काम त्यांच्या हाती आलं. त्यावेळेला त्यांच्या मेंदू पटलावर अनेक जे संघर्षमय जीवन त्यांनी जगलं होतं त्या संघर्षातून मार्ग कसा निघेल यातूनच घटना निर्मिती झाली दिसून येते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय मूल्यावर आधारित घटना निर्माण केली गेली आणि त्यामुळे भारत देश अखंड राहण्यास मदत होते. भारत देशाची जर परंपरा पाहिली गेली, विविध जाती धर्मांनी पंथांनी नटलेला हा भारत, त्याचप्रमाणे विविध भाषा, विविध वेशभूषा अशा देशामध्ये जर राष्ट्रीय एकात्मता टिकून असेल तर भारतीय संविधानावर टिकून आहे असं मी म्हणू शकतो. कारण अशा आज जर पाहिली गेली की एक राष्ट्र एक धर्म प्रत्येक देशामध्ये आहे, परंतु भारत देशामध्ये तशी परिस्थिती नाही. म्हणून घटना निर्माण करताना सुद्धा थोर विचार त्यांनी त्याच वेळेला केलेला दिसतोय आणि त्यातूनच घटना निर्मिती केली दिसते. अशा प्रकारचा विद्यार्थी आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. या माजी विद्यार्थ्याला त्रिवार वंदन करतो आणि माझे मनोगत संपवतो. मित्रो, या शाळेचा किंवा या राजवाड्याचा जो परिसर आहे तो एकूण 5 एकर जागेत आहे. म्हणजे सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी इकडे पुढे जर आपण चालत आलो तर हा सगळा परिसर आपल्याला दिसता येईल. एवढा मोठा परिसर की ज्याची आज मौल्यवान अशी ही वास्तू आहे आणि ती शिक्षणासाठी देणं याला काळाच्या पलीकडचा जाऊन विचार असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आज नुसतं या वाड्याची देखभाल दुरुस्ती जरी करायची म्हटली तर 60-65 कोटी रुपये खर्च येईल. याला नुसतं जतन करून ठेवतो म्हटलं तर इतकी मौल्यवान वस्तू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी द्यायची आणि मग या शाळेने दिलेले जे त्यांचे विद्यार्थी आहेत, या देशाला दिलेले जे काही अधिकारी असतील, बाबासाहेब इथे दिसत आहेत आपल्याला की ते भाषण देतानाचे त्यांचे, आणि या वाड्यात त्यांच्या अनेक वेगवेगळ्या तस्विरी ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. इकडे भिंतीवर देखील आपल्याला बाबासाहेब दिसत आहेत. इकडे देखील ते, कारण सातारा ही बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातली जी आहे ती भूमी राहिलेली आहे. इथे त्यांचं बालपण गेलं. इथून ते ज्या भागात राहत असत तो जवळपास भाग सगळा 3 किलोमीटर दूर इथून येतो. सदर बाजार परिसरात ते राहत असत, कांबळे सरांनी सांगितलं. आणि तिथून एक 9-10 वर्षाचं मूल शाळेत पायी येतं, पुन्हा 3 किलोमीटर पायी आपल्या घरी जातं. हे सगळं होत असताना त्याला इथे देखील सामाजिक व्यवस्थेचे चटके सहन करावे लागतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग ती जी चीड येते की आम्ही माणसं असून कोणी माणूस म्हणेना, ही जी चीड बाबासाहेबांना येते, पाणी देखील त्यांना मिळत नाही. आणि पहिला सत्याग्रह बाबासाहेब जो करतात तो पाण्यासाठी करतात. त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक क्रांतिकारक निर्णय आपल्या आयुष्यात घेतले, अनेक क्रांतिकारक घटना केल्या की आज आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही, आपल्या स्वप्नात देखील त्या गोष्टी येत नाही. परंतु बाबासाहेबांनी त्या सत्यात उतरल्या. म्हणून हा असा नेता आहे की या पृथ्वीवर जोपर्यंत शेवटचा सहृदय माणूस असेल तो जी काही नावं घेईल, छत्रपती शिवरायांचं नाव घेईल, महात्मा ज्योतिबा फुलेंचं घेईल, सावित्रीबाईंचं घेईल, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्याला ही शृंखलाच पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत माणूस शेवटचा या पृथ्वीवर जिवंत आहे, बाबासाहेबांचं नाव घेतलं जाईल. त्यांची ही शाळा पाहून, त्यांचा इथल्या ह्या वर्गखोल्या आणि ज्या परिसरात ते वावरले ते पाहून मी देखील धन्य झालो. आणि ही माहिती तुम्हाला मित्र कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर ही शेअर देखील करा. आणि यासारख्या वस्तू तुमच्या परिसरात असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तिथपर्यंत येऊ आणि या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा नक्की प्रयत्न करू. चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो, शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश. जय भीम.